हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज आपण बनवणार आहे अगदी झटपट होणारी मुलांच्या टिफिनसाठी अस्सल घरगुती चवीची मटकीची हुसळ. ही रेसिपी लहान ते मोठ्यापर्यंत सगळेच आवडीने खातील जर अशा प्रकारे तुम्ही मटकीची उसळ जर बनवून त्यांना दिली तर चला मग मटकीची उसळ कशी बनवायची ती रेसिपी बघू. तर त्यासाठी मटकी घ्यायची आणि मटकी इथं मोड आलेली घ्यायची. मोड आलेली मटकी खूप छान लागते, तर त्यासाठी मोड आलेलीच मटकी इथं आपण वापरणार आहे. नंतर मटकीच्या भाजीसाठी लागणारं साहित्य बघूया. मटकी घेतली आपण एक पाव, नंतर एक टमाटर बारीक चिरलेलं, कोथिंबीर, कांदा एक चिरलेला, परत लसण 2 ते 3 पाकळ्या बारीक चिरलेला आणि 2 हिरव्या मिरच्या इथं बारीक चिरलेल्या. नंतर इकडं मटकी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. इथं 2 पाण्याने मी मटकी स्वच्छ करून घेतली होती. नंतर ठेवायची कढई तापायला. कढईत घालायची मटकी. थोडं अगोदर तेल घालायचं 1 चम्मच. नंतर घालायची मटकी. मटकी आपल्याला हळद आणि मिठामध्ये बॉईल करून घ्यायची अगोदर, तर त्यासाठी मटकी घालायची. मटकी घातल्यानंतर हळद घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आणि छान आता मिक्स करून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनटं याची वाफ काढून घ्यायची. म्हणजे जास्त वेळ पण याला बॉईल करण्याची गरज पडत नाही. आणि तुम्ही इथं पाणी नाही पण घातलं तर ते वाफेवर छान होतं, छान असं बॉईल करून निघतं. तर याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि 2 ते 3 मिनटासाठी त्याची वाफ काढून घ्यायची. आणि चला आता इकडे मटकी आपली ही तयार होती, म्हणजे व्यवस्थित बॉईल झाली होती मटकी. नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि त्याच कढईमध्ये तेल घालायचं आणि तेल गरम झाले की 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा अंबारी मसाला. आणि इथं आपण अगोदर कांदा वगैरे असं काहीच परतणार नाही, फक्त लाल तिखट आणि अंबारी मसालाच आपण इथं फ्राय करून घेणार तेलामध्ये. म्हणजे थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण ही मटकी उसळ बनवत आहे आणि ती खायला खरंच खूप अप्रतिम लागते. एकदा नक्की अशी मटकीची उसळ करून बघा. आणि असं लाल तिखट आणि अंबारी मसाला फ्राय झाला की नंतर मटकी घालायची आणि मटकी त्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आणि चला आता मटकी आता व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स झाली. नंतर घालायचं वरून टमाटर घालायचं बारीक चिरलेलं. नंतर कांदा बारीक चिरलेला. नंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची, लसण आणि कोथिंबीर घालून मिक्स करायचं. आपण शक्यतो कांदा टमाटर हे तेलात अगोदर परतून घेतो, पण ह्या मटकीमध्ये असं करायचं नाही. जर तुम्ही हा माझा व्हिडिओ बघत असेल तर असं तुम्ही कांदा टमाटर असं कच्चं घाला शिजलेल्या मटकीमध्ये. बघा त्याचं चव आणि खाण्याची टेस्ट खूप वेगळी लागते आणि खायला खरंच खूप भारी लागते. आपण नेहमी जसं कांदा वगैरे परतून करतो ना, त्यापेक्षा थोडी वेगळी आहे. तर एकदा नक्की ट्राय करा. आणि खरंच सांगते मी, तुम्ही अशीच मटकी बनवसाल, जेव्हा पण मटकी घेसाल ना, तर तुम्ही म्हणसाल की अशीच आपण मटकी तयार करू आता याच्यानंतर. इतकी भारी ही खायला लागते टेस्टला. आणि अगोदरच आपण मीठ आणि हळदीचा वापर केलेला आहे, तर आपण नंतर मीठ हळद घालायची नाही. आणि बघा अशी कलरफुल आपली मटकीची उसळ इथं दिसत होती. नंतर झाकण ठेवून द्यायचं. एक 5 मिनिटासाठी आपल्याला हे झाकण ठेवून द्यायचं आहे इथं. आणि 5 मिनिटासाठी नंतर आपल्या इथं टमाटर कांदा व्यवस्थित शिजला गेला होता. म्हणजे अगदी वाफेवर टमाटर कांदा व्यवस्थित शिजून जातो
आणि त्याची टेस्ट पण कच्ची येत नाही, म्हणजे खायला कच्चं लागत नाही. एकदा नक्की असं ट्राय करून बघा. आणि चला, अशी झणझणीत आपली मटकी इथं मुलांच्या टिफिनसाठी तयार केली होती मी. अगदी कमी वेळेमध्ये, कमी साहित्यामध्ये झटपट होणारी मटकी उसळ. नंतर प्लेटिंग करून घेऊया. आणि ही मटकी शिजायला फार वेळ पण लागत नाही, म्हणजे अगोदरच आपण तिला वाफेवर शिजून घेतलं होतं. आणि नंतर टमाटर कांद्यामध्ये ते 4-5 मिनटं शिजली, म्हणजे जास्त वेळ नंतर घेत नाही शिजायला. अशी झटपट ही मटकीची भाजी तर तयार होते. चला मग, आपली चविष्ट मटकी उसळ इथं तयार झाली. नंतर त्याला थोडी कोथिंबीर घालायची आणि छान त्याला चपातीसोबत खायचं. आणि एकदा अशी नक्कीच मुलांच्या टिफिनमध्ये नक्कीच द्या. आणि मुलांना आवडते की नाही आवडते ते पण विचारा. तर चला मग, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. थँक्यू.